निवडणुकीतल्या पहिल्यांदा बदला. ठीक आहे, आताच्या निवडणुकीतला एक मुद्दा असा की वंचितचे उमेदवार जिंकत का नाहीयेत? असं माझं म्हणणं असं आहे की जिंकतील की न जिंकतील हा एक वेगळा मुद्दा आहे. या राजकारणामध्ये जिंकायचं असेल तर तुमच्याकडे पैसा पाहिजे. बरं, पैसा असेल तर तुम्ही जिंकता, पैसा नसेल तर तुम्हाला मतं मिळतात. तुम्हाला असं इथे हेट्रोजिनियस मास हा लक्षात घेतल्यानंतर त्याचा व्हॉइस हा बीजेपी होत नाही, त्याचा व्हॉइस हा काँग्रेस होत नाही, त्याचा व्हॉइस आम्ही होत नाही. कारण का मी सवर्णांची बाजू मांडूच शकणार नाही आहे, मी वंचितांचीच बाजू मांडणार आहे. बीजेपी ही वंचितांची बाजू मांडतच नाही आहे, ती सवर्णांची बाजू मांडते. बरं, काँग्रेस हे कडबोळ आहे, कधी या बाजूला कधी त्या बाजूला कधी ह्या बाजूला. तुम्हाला असणारं इथे हेट्रोजिनियस मासला एकत्र ज्यावेळेस करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला स्पेसेस त्याला क्रिएट करावे लागतात की त्याचा व्हॉइस हर्ड झाला पाहिजे. त्याचा रिप्रेझेंटेटिव्हचा इश्यू वेगळा आहे, त्याचा व्हॉइस हर्ड झाला पाहिजे आणि तो व्हॉइस हर्ड करण्यासाठी तुम्हाला तिथे संधी त्याला द्यावी लागते. त्याच्यामुळे मग माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर म्हणत असाल तर काँग्रेसने आपला पक्ष गुंडाळावा ना, वंचितला सोडावं ना. तुम्ही असाला नाहीतरी इन्क्वायरी खाली आहात. सोनिया गांधीची इन्क्वायरी आहे, राहुल गांधीची इन्क्वायरी आहे, खरगेंची इन्क्वायरी आहेत, तुमचे अर्धे CWC मेंबर इन्क्वायरी खाली आहेत. आता इन्क्वायरी खऱ्या की खोट्या हे मला माहीत नाही, पण इन्क्वायरी चाललेली आहे. तुम्हाला एजन्सीजनी बोलवलेलं आहे. आता मी असा आरोप करायचा का की तुम्ही तुमच्याकडून असं नितीश निघून गेला, तुमच्याकडून असं ममता बॅनर्जी गेली, तुमच्या बाजूने अमुक असा गेला, तुम्हाला सर मोदीने दम दिला म्हणून, किंवा तुम्ही आम्हाला 2 सीटा द्यायला निघालेला होतात, त्यासुद्धा मोदीने तुम्हाला डिक्टेट केलं होतं म्हणून तुम्ही आम्हाला 2 सीटा, आणि आज आम्ही म्हणतोय की 2 सीटा, सगळेजण म्हणतात की 2 सीटाचे आम्ही जिंकणारच आहोत. त्याच्यामुळे असं माझं म्हणणं असं आहे की हे तुम्ही हायलाईट करत नाही आहात, मीडिया हायलाईट करत नाही आहे, फक्त